नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज आपल्या समोर आरती प्रभूंची एक कविता वाचणार आहे, जी मला काव्यरंग या सदराखाली सापडली. अ, चित्र कविता म्हणून एक फेसबुक पेज आहे, चित्रकविता नावाचं. तुम्ही त्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. जिथे अशा सुंदर कविता सुंदर चित्रांवरती अ, लिहून पोस्ट टाईप करून पोस्ट केल्या जातात. अतिशय सुंदर फेसबुक पेज आहे ते. आरती प्रभू म्हणजे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांची ही कविता. अ, दुःख ना आनंदही अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही आजही. मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी तसा. मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा. मी नव्हे की बिंब माझे मी न माझा आरसा. एकला मी नाही जैसा. एकला मी नाही जैसा नाही मी दुणा. एकला मी नाही जैसा नाही मी दुणा. मी नव्हे स्वामी ही माझा मी न माझा पाहू. मी नवे स्वामी ही माझा मी न माझा पाहुणा. प्रश्न की उद्गार नाही अधिक नाही वावुणा. जीवनाला ऐल नाही पैल तैसा मध्यना. याद नाही साध नाही ना सखी ना सोबती. याद नाही साध नाही ना सखी ना सोबती. नाद आहे या घड्याला अनघड्याच्या भोवती. नाद आहे या घड्याला अनघड्याच्या भोवती. सांध्य छाया. सांध्य छाया आणि काया जोडुनी यांचा दुवा. सांध्य छाया आणि काया जोडुनी यांचा दुवा. नाव आहे चाललेली दूरची हाले हवा. नाव आहे चाललेली दूरची हाले हवा. दुःख ना आनंदही अंत ना आरंभही. नाव आहे चाललेली कालही आजही. नाव आहे चाललेली कालही आजही. या एकतर ही कविता छंदबद्ध हे तुम्हाला लगेचच लक्षात येईल. कारण ही कविता जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण एका लयीत वाचतो. अशी सुंदर लय आहे या शब्दांना. तर ह्याच्यामध्ये आरती प्रभूंनी असं म्हटलंय की दुःखही नाही आणि आनंदही नाही, अंतही नाही आणि आरंभही नाही. कशाला? तर या नावेच्या चालण्याला. नाव कशाला म्हटलंय? त्यांनी आपल्या शरीराला नाव म्हटलंय. इथे त्यांनी खूप सुंदर रूपकांचा वापर केलाय. तर हा, आणि दुसऱ्या एका रूपकात त्यांनी घडा म्हटलंय स्वतःच्या शरीराला. तर ते काय म्हणतायत की दुःख नाही, आनंदही नाही, अंतही नाही, आरंभही नाही. ही नाव आहे, ही चाललेली आहे काल सुद्धा आणि आज सुद्धा. मी जसा प्रत्यक्ष नाही, मी प्रत्यक्ष नाही म्हणजे आत्ता नाही, तसाच देहाबाहेरही नाही ना. ना विदेशी मी तसा दुसऱ्या देशातही नाहीये, दुसरीकडे कुठेही नाहीये. मी नव्हे की बिंब माझे, म्हणजे मी हे जे रूप दिसतंय हे बिंब माझं नाही. मी ना माझा आरसा, ज्या आरशात माझं बिंब दिसतंय तो आरसाही मी नाही. याला आपण एका प्रकारे नेती नेती सिद्धांत असं म्हणू शकतो. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये न इति न इति अर्थात नेती नेती या सिद्धांताद्वारे परमेश्वराचा शोध घेण्याची अ, एक सत्याचा शोध घेण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीने ही कविता जाते असं वाटतं. म्हणजे वरवर पाहता नुसती शब्दांची जुळवणी वाटे, पण अतिशय दार्शनिक कविता आहे असं आपल्या लक्षात येतं. एकला मी नाही जैसा नाही मी दुणा. मी नव्हे स्वामी ही माझा मी न माझा पाहुणा. मी स्वतःचा स्वामीही नाही आणि मी माझा पाहुणाही नाही. म्हणजे इथे मालकही नाही, म्हणजे आधिपत्यही नाही माझ्या असण्यावर माझं, आणि मी इथे पाहुणाही नाहीये. म्हणजे कुणी धाडलेला किंवा चाकर किंवा सेवक असा नाहीये. मी आहे. कोण आहे? तर ते जे सत्तत्वाचं रूप, ईशत्वाचं रूप आपण ज्याला म्हणतो, ते आहे मी, असं सांगण्याचा कुठेतरी इथे प्रयत्न आरती प्रभूंनी केलेला आहे. मी प्रश्न नाहीये, मी कोणताही उद्गार नाहीये, अधिक किंवा उणा नाहीये, म्हणजे मी कमीही नाहीये, जास्तही नाहीये. मी
शब्दही नाहीये, प्रश्नही नाहीये, मी उद्गारही नाहीये, वाक्यही नाहीये मी. मग मी काय आहे? तर मी फक्त आहे. आता त्यांनी यात हेही सांगितलंय की जीवनाला ऐल नाही, ही बाजू नाही, पैल नाही आणि मध्यही नाही. तुम्हाला भगवद्गीतेतील असे अनेक श्लोक मिळतील जे आपल्याला आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि जन्माचं हे चक्र कशा प्रकारे कर्माच्या आधारावर चालू असतं हे सांगतात. ते त्यावेळेला श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे की जे तुला कौरव दिसताय ते कालही नव्हते, आजही नाहीत आणि उद्याही नसणार आहेत. आणि जर तू त्यांचं शरीर आहे असं मानत असशील तर ते कालही होते, ते आजही आहेत आणि ते उद्याही वेगळ्या वेगळ्या योनीत असणारच आहेत. त्यामुळे ह्या प्रकाराला ऐल पैल किंवा मध्य असा नाहीये. याद नाही, कोणाची आठवण नाही, साध नाही म्हणजे कोणाचा हकारा नाही किंवा बोलवणं नाही, ना सखी ना सोबती, मला सोबती नाहीये, कोणी कोणी मित्र नाहीये, जीवलग नाहीये. तर असा मी आहे. तर कोण आहे? नाद आहे या घड्याला, पण हा घडा काहीतरी करू शकतो, बोलू शकतो. तर बोलणं, क्रिया, कोलाहल ह्या सगळ्यांना नाद अशी असं त्यांनी रूपक वापरलंय. नाद आहे या घड्याला अनघड्याच्या भोवती. आणि घड्याच्या भोवती सुद्धा खूप नाद सुरू आहे. आपल्या आयुष्यात वेगळे वेगळे कोलाहल चालू असतात. जसं अगदी वाढलेल्या सिलेंडर्सच्या म्हणजे महाग झालेल्या सिलेंडरच्या किमतींपासून ते कुठल्याही इझम विषयीचा तत्वाविषयीचा वाद इथपर्यंत आपल्या आजूबाजूला अनेक आक्रोश, अनेक गोष्टी घडत असतात. तर नाद आहे या घड्याला अनघड्याच्या भोवती. सांध्य छाया. आता इथे जीवनातला कुठला टप्पा ह्या व्यक्तीचा सुरू आहे याचा थोडाफार आपल्याला अंदाज येऊ शकतो. सांध्य छाया आणि काया जोडून यांचा दुवा, नाव आहे चाललेली दूरची हाले हवा. आता इथे सांध्य छाया म्हटलंय म्हणजे साधारणपणे वार्धक्याकडे जेव्हा व्यक्ती झुकते तेव्हा सांध्य छाया आणि काया म्हणजे ते माझं वार्धक्य आणि माझी काया ह्यांना जोडून हा दुवा अस्तित्वात आहे, हा जिवंत आहे असं ते म्हणतात. आणि नाव आहे चाललेली दूरची हाले हवा म्हणजे मी चालतोय पण आपल्याला लक्षात येतं की नाव चालते. तर नाव कशी चालते? तर शिडात हवा भरल्यामुळे नाव चालते. तर ती हवा कुठली आहे? दूरची आहे. मग ती दूरची हवा कोणती असणार? तर ती ईश्वराच्या कृपेने ही नाव चाललीये. दूरची हवा आपल्याला हलताना दिसते असं आपण म्हणू शकतो. दुःख ना आनंद ही अंत ना आरंभ ही. दुःख आणि आनंद नाहीत आणि अंतही नाही आणि आरंभही नाही, अशी ही माझी नाव चाललेली आहे कालही अन आजही, असं आरती प्रभू म्हणतायत. तर आपल्याला ही कविता कशी वाटली, हे सादरीकरण कसं वाटलं हे नक्की सांगा. तर आता ह्यानंतर मी अखेरचे येतील माझ्या हेचा शब्द ओठी, हे खरं तर गाणं आहे लताबाईंच्या आवाजातलं सुंदर सॉरी मी चुकून लता मंगेशकर म्हटलं. मंगेश पाडगावकरांचं हे गीत आहे आणि यशवंत देवांनी संगीत दिलंय याला. अरुणदात्यांचा आवाज आहे, अरुणदात्यांचा आवाज अतिशय सुंदर आहे. तर असं हे गीत आहे. पण आपण ज्याला गीत म्हणतो त्याकडे आपण काव्य म्हणून कधी बघत नाही, कारण आपलं त्या चालीवर त्या स्वरांवर एवढं प्रेम बसतं ना की आपण शब्दांकडे कधी लक्ष देत नाही. जेव्हा चित्रकवी त्याच्या फेसबुक पोस्टवरती ही कविता म्हणजे लिरिक्स ज्याला आपण हल्ली गाण्याचं शब्दांकन म्हणतो ते पाहिलं, त्यावेळेस मी हा विचार केला की ह्याकडे आपण कधी कविता म्हणून काव्य म्हणून पाहिलंच नाहीये. आपण याला नेहमी गीत म्हणूनच पाहतो. तर काव्य म्हणून याला समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल का? तर तो प्रयत्न मी इथे केला आहे. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी, इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी, साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी, साक्षीला केवळ उरते डोळ्यांतील पाणी,
जखमौरी होते ज्यांच्या तेच गीत गाती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीत. सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे, सर्व बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे, मिलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे, मिलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे, एकदाच आभाळाला अशी भिडे माती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे, असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे, तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. आर्त आले आर्तगीत आले जर हे कधी तुझ्या कानी, गुज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी, डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. तर इथे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या प्रियकराने प्रियसीसाठी गायलेलं गीत आहे, किंवा आपण असंही म्हणू शकतो की हे ईश्वरासाठी भक्ताने गायलेलं गीत आहे. म्हणजे ह्याच्याकडे आपल्याला दोन दृष्टिकोनातनं बघता येतं. इथे ज्या गोष्टींचा उल्लेख केलाय त्यावरून तरी मला दुसरं रूप जास्त बरोबर वाटतं. कारण त्यांनी म्हटलंय, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रेम. मी लाख चुका केल्या असतील पण मी खऱ्या अर्थाने प्रेम केले, आणि हेच शब्द शेवटी माझ्या ओठांवर येतील. इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी, सुरू होण्याच्या आधीच संपते कहाणी. म्हणजे आपल्याला माहिती असतं की कुठल्याही गोष्टीचा अंत निश्चित आहे, आणि हे आपल्याला पाहताना दिसताना साक्षीला केवळ उरते डोळ्यातील पाणी. आणि हे घडतं तेव्हा साक्षीला अमुक गोष्ट घडली याची साक्ष म्हणून शेवटी काय उरतं, तर लोकांच्या डोळ्यातलं पाणी उरतं, त्याच्या पलीकडे काही उरत नाही. आणि अशा दुःखाने ज्यांना जखम होते, त्यांच्या उरात जखम होते, असे दुःखी जीवच गीत गाऊ शकतात दुःख विसरून. कारण आपण आनंदाच्या शोधात असतो, तर आनंद शोधण्याकरता म्हणून आपण दुःख विसरून हा प्रवास जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला ती गीत आनंद गीत गावी लागतात. आणि ज्यांच्या उरात जखम होते तेच गीत गाऊ शकतात, कारण त्यांच्यात ती आर्तता येते. आणि ती जी गीत आहेत ना, आर्ततेने म्हटली जाणारी गीत म्हणजे आरते. तर त्या अर्थाने त्यांनी कदाचित हे म्हटलं असावं. कदाचित तो रेफरन्स ऑफ कॉन्टॅक्ट नसावा सुद्धा. रेफरन्स ऑफ कॉन्टॅक्ट मी जोडलेला असेल नंतर माहित नाही, पण जे काही मला कळतंय ते मी सांगते. इथे पुन्हा मी हा भाव नाहीये माझा. जे काही कळतंय ते योग्य अयोग्य काय ते तुम्ही प्लीज सांगा. तर असं आपल्याला दिसतं. त्यानंतर आहे, सर्व बंध तोडून जेव्हा नदी धुंद धावे. इतक्या उत्कटतेने नदी जेव्हा धावते, इतका तिचा वेग आणि आवेग दोन्हीही वाढतं, त्यावेळेला समुद्राला ती मिळणार असते. पण ती खरंच समुद्राला मिळणार आहे का? समुद्राला ती मिळाल्यानंतर तिचं मरण निश्चित आहे, कारण ती समुद्रात विलीन झाली की ती समुद्र होणार आहे, ती नदी नाही राहणार. मग मिलन वा मरण, याला मिलन म्हणायचं की मरण म्हणायचं, आणि हे पुढे आहे की नाही हेही तिला ठाऊक नाहीये. तर तिला नसे ठावे, एकदाचा आभाळाला भिडे अशी माती. आभाळाला एकदाच अशी माती भिडते पुन्हा या रूपकामुळे. मातीचं रूपक आपल्या कायेला देता येऊ शकतं, कारण आपली काया ही मृण्मयीच आहे, मातीपासूनच बनलेली आहे. आणि अशी ही माती एकदाच आभाळाला भिडू शकते, असं त्यांनी म्हटलंय. त्यानंतर गंध धूर ज्याचा आणि का जवळ मात्र काटे. ज्याचा गंध धूर, ज्याचं सत्व, ज्याचं अस्तित्व खर तर दूर, आणि त्याच्या आजूबाजूचे दोष म्हणजे शरीराशी निगडीत दोष किंवा मनुष्य म्हणून आपल्यात असलेले दोष हे आपल्या अधिक जवळ असतात. आणि त्यामुळे प्रीती हे असं गुलाबासारखं कठीण असं फुल वाटतं. कारण मुळात आपण त्यातल्या काट्यांकडे अधिक लक्ष देतो.
फुलांच्या पाकळ्यांकडे लक्ष देत नाही, ज्याचा गंध दूर आहे आणि जवळ मात्र काटे आहेत, असं फुल प्रीती म्हणजे प्रेम ही किती अवघड गोष्ट आहे. आता इथे ती प्रियकरावरची असो किंवा प्रेयसीचं प्रियकरावर असो, प्रियकराचं प्रेयसीवर असो किंवा भक्ताचं ईश्वरावर असो, प्रेम हे अवघडच असतं. हा, अजून एक पॉइंट त्यातला राहिला की देशभक्तांचा देशावर असो. मी हा मुद्दा घेतला नाही तर हाही मुद्दा यात येऊ शकतो. तर हे जे रूप आहे, तर तशा अर्थाने जर बघितलं तर किती सुंदर आहे प्रीतीचं फुल. तरी गंध ढुंडीत धावे जीव तुझ्यासाठी, आणि तरी सुद्धा जीव तुझ्यासाठी गंध शोधत फिरतोय. गंध का शोधत फिरतोय? कारण तो गंध तुला आवडतो. तुला म्हणजे कोणाला? आता मी इथे ईश्वर म्हणून, राष्ट्र म्हणून, व्यक्ती म्हणून तिन्ही दृष्टिकोनातनं अर्थ सांगते, की व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला आवडणारी गोष्ट आपण शोधत असतो. म्हणजे समजा की एखादी प्रेयसी आहे, ती प्रेयसी प्रियकराला आवडणारी गोष्ट शोधत राहते. त्याला आवडेल असं ती बनण्याचा प्रयत्न करते. त्याला रुचेल पटेल असं स्वतःला त्या साच्यात घडवून घेण्याचा प्रयत्न करते. अ, स्वतः एकरूप होण्याचा प्रयत्न करते त्याच्याशी, त्याच्या आवडीनिवडी समजून घेते, त्याच्या आवडीनिवडींना प्राधान्य देते. तर असं, किंवा एखादा प्रियकर असेल तो प्रेयसीच्या आवडीनिवडींना प्राधान्य देतो, तिला जे आवडत असेल ते तो करतो, असं असू शकतं. तसंच एखादा भक्त ईश्वराला आवडेल असं करतो, म्हणजे नामजप करतो, पूजा अर्चा करतो, जे काही त्याची व्रत वैकल्य असतील ती करतो. कशा करता? तर ईश्वराला प्राप्त करण्याकरता. त्याच प्रकारे राष्ट्रभक्त हे देशासाठी आपली आता आर्मीच उदाहरण घेऊ आपण. सर्वथैव तयार असतात. ज्या ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या त्या पद्धतीने ते आपल्या राष्ट्राची मदत करत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं की तरी गंधढुंडीत धावे जीव तुझ्यासाठी, आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी. आणि हे माझं जे आर्तगीत मी लिहितोय, हे जर तुझ्या कधी कानी आलं, जर तू कधी ऐकलंस, तर काय कर, गुज अंतरीचे कथिले तुला या स्वराने आण. जर तुझ्या कानी हे आर्तगीत आलं आणि जर हे गुज तुला कधी स्वरांनी सांगितलं, तर फक्त एक कर, डोळ्यातून माझ्यासाठी लाव दोन ज्योती. डोळ्यातून माझ्यासाठी लाव दोन ज्योती म्हणजे माझ्याकडे प्रेमाने पहा. ईश्वराचं सुद्धा आपण फक्त दर्शन घेऊ इच्छित असतो. आपल्याला दुसरं काही नको असतं. त्याने आपल्याला पाहावं आणि आपण त्यांना पाहावं, एवढीच इच्छा एखाद्या व्यक्तीची असते ईश्वराकडून. तशीच राष्ट्रातल्या लोकांनी आपण केलेल्या कार्याची गूज राखावी, एवढी माफक अपेक्षा आर्मीतल्या किंवा नेव्हीतल्या वायुदलाच्या सैनिकांची असते. त्या पलीकडे काही अपेक्षा नसते. म्हणजे सामान्य अपेक्षा ही आहे की आपण जे करतो त्याची जाणीव ठेवली जावी. जसं की आता मी हे सगळं करतेय, हे तुम्ही ऐकल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करावा किंवा लाईक करावं, ही अपेक्षा आहे फक्त. या दोन ज्योती तुम्ही लावाव्यात, एवढीच माझी अपेक्षा आहे आणि त्याकरता हा सगळा थाट घातलाय. तर हे जर अर्थगीत तुझ्या कानी आलं, तर तू काय कर, तू माझ्यासाठी दोन ज्योती डोळ्यातून लाव. म्हणजे फक्त प्रेमाने पहा. कुठल्याही व्यक्तीला थोडस अप्रिसिएशन किंवा आपण ज्यांना म्हणतो ना एक्नॉलेजमेंट, की हो यांनी हे केलंय माझ्यासाठी, एवढं वाटणं सुद्धा पुरेस असतं. वाटणं म्हणजे नुसतं वाटणं नाही, हा ते वाटलंय हे समोरच्यापर्यंत पोहोचणं, ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. आणि म्हणूनच इथे पाडगावकरांनी असं म्हटलंय की डोळ्यातून माझ्यासाठी लाव दोन ज्योती. आता ह्या दोन्ही कविता थोड्या एकाच आशयाच्या होत्या. एक अगदी नेतीच्या दृष्टिकोनातनं देवापर्यंत पोहोचणारी, आणि दुसरी अस्तीच्या दृष्टिकोनातनं देवापर्यंत पोहोचणारी. आता पाडगावकरांविषयी मी विशेष सांगते, कारण पाडगावकरांच्या मी शब्द मधल्या मुक्तछंदातल्या कविता इथे एक दोन वाचून दाखवल्या होत्या. तर त्या कविता लिहिणारे मुक्तछंदात एवढ्या
सुंदर कविता लिहिणारे पाडगावकर जेव्हा वृत्तबद्ध काहीतरी लिहितात तेव्हा त्याचं असं एक सुंदर गीत तयार होऊन आपल्या समोर येतं. ही सुद्धा कविता आम्हाला चित्रकाव्य या फेसबुकच्या लिंकवरच सापडली. तो फेसबुक चॅनल सगळ्यांनी प्लीज फॉलो करा. अतिशय सुंदर उपक्रम आहे त्यांचा. आणि माझ्याही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा तुमच्यासाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल.